जे सोलापूरची नात, तिच्यावर अमानुष पद्धतीचा अत्याचार कुणालाही सहन होणार नाही, माणुसकीला काळीमाप असेल अशा पद्धतीचं कृत्य घडलं. आणि ते घडल्यानंतर तुम्ही आम्ही सगळे समाज व्यवस्था हळहळली आहे, पण बाप म्हणून, आई म्हणून खऱ्या अर्थानं त्यांच्या काळजात आज काय होत असेल, त्यांची आज काय मानसिकता असेल. त्यांना या छत्रपतींच्या महाराष्ट्रात त्यांचा जन्म होऊनच चुकी झाली आहे का काय, अशा पद्धतीची भावना कुठेतरी समाजातल्या घटकांमध्ये निर्माण होते का काय, अशी परिस्थिती आज आपल्या समोर येऊन बसलेली आहे. तुम्हाला माहित आहे, आपल्या मायलेकी, आपल्या घरच्या भगिनी यांच्याकडे साधं कोणी बघितलं तरी आपल्याला राग येणारा आपला हा समाज आहे. आणि एवढं वाईट कृत्य की त्याचा कुणी माफी देऊ शकणार नाही, कुणालाही असं वाटणार नाही की त्याच्यात थोडासा विचार व्हावा. आज प्रत्येकाच्या बोलण्यामध्ये एकच होतं की त्या माणसाला त्याच पद्धतीची, क्रूर पद्धतीची शिक्षा दिली पाहिजे. पण नुसतं शिक्षा देऊन होणार नाही, तर असा मेसेज समाजात केला पाहिजे की असं कृत्य भविष्यात कुणीही केलं नाही पाहिजे. कारण आज तुम्ही बघितलं, बोलताना सगळ्यांमध्ये एकच येत आहे, त्याच माणसाच्या हातनं साहेब माग 3 गुन्हे कशा पद्धतीचे, तरी त्यावेळेस एका 64 वर्षाच्या म्हातारी बाईवर बलात्कार केलेला ह्याच नराधमाने. म्हणजे त्याला समाजात जिवंत राहायला नाही पाहिजे असं कृत्य करणारा माणूस याआधीच या समाजात राहिला नसायला पाहिजे. असताना सुद्धा काही दिवस त्यांनी जेलमध्ये राहिला, पुन्हा बाहेर आला, परत कळतं तरी त्याच्या घरातल्याच काही अजून लोकांवर पण तसे कृत्य केलंय. असं माहित असताना सुद्धा पोलीस प्रशासनाला खरंच विनंती आहे, ठीक आहे, पण पोलिसांना माझी अशी विनंती आहे की तुम्हाला कमीत कमी समाजामध्ये असे विकृत माणसं कोण आहेत हे तरी आपण बारीकाईने शोधले पाहिजे. आज सुद्धा आपल्या आजूबाजूला एखादा माणूस दिसत असेल की बाबा या माणसाला, पण त्याचं कुठल्या तरी वेगळ्या यंत्रणेनं त्याचा शोध घेतला पाहिजे. शेवट ही घटना घडल्यानंतर पुन्हा एकत्रित यायचं, निषेध करायचा, आंदोलन करायचं, यापेक्षा अशा घटना घडणार नाही याकरता आपल्या भगिनींना, मुलींना सक्षम करायची वेळ आता आलेली आहे. लहान मुलींवर झालेला अत्याचार ठीक आहे, पण तुम्ही बघितलंय दिवसा वेळा ऑफिसमध्ये जायला मुलींना ताप व्हायला लागलाय, सिनियर ऑफिसरकडनं काम करणाऱ्या महिलांवर अत्याचार होत आहे, बदलीच्या नावाखाली वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्याकडे तुमच्या समोर बघितलेले असे गुन्हे दाखल होत आहेत की तुम्ही काम करून घेण्याकरता महिलांना नको त्या गोष्टी करायला लावण्याची समाज व्यवस्था तयार व्हायला लागलेली. मुली सरळ सरळ येऊन गुन्हा दाखल करतात की माझ्या वेगळ्या पद्धतीनं माझ्या वरिष्ठांनी मला मागणी केली, मला वेगळ्या पद्धतीनं हे केलं, पण तरी सुद्धा आपण त्याच्याकडे समाज म्हणून दुर्लक्ष करतो. वास्तविक ज्या वेळेस अशा कुठल्याही FIR दाखल होत असतील, आता सर्वांच्या म्हणण्यामध्ये केंद्रात असेल, राज्यात असेल, घटनेत दुरुस्त होऊन याच्यामध्ये जसं चार्जशीट 90 दिवसात दाखल करण्याचा नियम आहे, तसाच नियम ही घटनेचा निकाल सुद्धा काही विदिन महिन्यामध्ये, 3 महिन्यामध्ये, 6 महिन्यामध्ये लागलाच पाहिजे. नाही लागला तर त्याचा एकतर्फी निकाल समजून त्याच्यावर त्याला फाशी दिली पाहिजे. म्हणजे सुटणार तर त्यांनी सुटलं 3 महिने 6 महिन्यात, नाही तर त्याला 100% फाशी झाली पाहिजे किंवा त्याला मृत्यूदंड दिला पाहिजे. आणि जर करणारा सक्षम असला तर काही करता येते. तुम्ही बघितलंय माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी ज्या पद्धतीनं बदलापुरात घटना घडली, मला वाटतं अक्षय शिंदे नावाचा जो क्रूर होता त्याच्या हातून अशीच एका शाळकरी मुलीवर घटना घडल्यानंतर बघा, शिंदे साहेबांनी त्या घटनेत एखादा निबंध लिहिला, खरोखर आहे, तो निबंध लिहित असताना स्टोरी ठरली असेल, सगळं ठरलं असेल, पण सगळ्यांची भावना एक होती की त्यात न्याय मिळाला. मला आज पण फडणवीस साहेबांकडनं, शिंदे साहेबांकडनं, आमच्या उपमुख्यमंत्री पवार यांच्याकडनं अपेक्षा आहे की तुम्ही आता कसा ड्रामा करायचा करा, काय स्टोरी करायची आहे करा, कशा पद्धतीनं, पण आमच्या सर्वसामान्य माणसाला असं वाटलं पाहिजे की या सरकारमध्ये आमच्या भावना ऐकून घेणारा आणि त्याच्यावर रिॲक्शन करणारा कोणीतरी नेता आहे. आणि या महाराष्ट्राकडे कुणी अशा नजरेने बघू शकणार नाही. अशा पद्धतीनं आपल्याला काही निर्णय ठोस पद्धतीनं घेतले पाहिजेत. हा महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणून जगामध्ये आपण अभिमानाने सांगत असतो, शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र म्हणतो. आणि शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात असं आजच नाही, इथून पुढे हजारो वर्ष घडणार नाही अशा पद्धतीचं न्याय व्यवस्थेमध्ये बदल झाल्याशिवाय आपली पिढी आपल्या येणाऱ्या काळात माफ होणार नाही.
कारण आज तुम्ही बघितले आपली लोकसंख्या एवढी मोठी वाढती आहे, कोण कुठं राहतंय, कुणाला राहायला घर आहेत का नाही, कुठल्या महिला कुठं असतात, असं वातावरण असताना ह्याच्यात क्रूर लोक प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये अशा गोष्टी करायला लागलेल्या आहेत.